नमस्कार सर्व भगिनींना आणि भारतीयांना रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा. खरं तर रक्षाबंधन या नात्याबद्दल आणि या उत्सवाबद्दल बोलताना आणि लिहिताना आपल्याला शब्द कमी पडतील. मी 4 गोष्टी आज रक्षाबंधनच्या निमित्तानं सांगणार आहे. या 4 मुद्द्यांच्या भोवतीच खऱ्या अर्थानं बहीण आणि भावाचं नातं गुंफलेलं आहे. पहिली तर गोष्ट, आपल्याला वेडी माया हा शब्द आपण लहानपणापासून ऐकतोय की वेड्या बहिणीची वेडी माया. आता वेड्या बहिणीची वेडी माया या अर्थाने म्हणतात की आई नंतर माया करणार कोण असेल तर ती बहीण असते. कोणती बहीण स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, स्वहिताच्या पलीकडे जाऊन भाऊ म्हणून भावाबद्दलची तिची जी प्रामाणिक आणि निर्मळ भावना असते ना, ती भावना ती प्रत्येक टप्प्यावर व्यक्त करत असते, ती प्रत्येक टप्प्यावर निभावत असते. आणि म्हणून तिला कोणत्या अटींची गरज नसते, शर्तींची गरज नसते. तिला फक्त हवा असतो ते तिचा भाऊ आणि भावावरती विलक्षण आणि निरीच्छपणे अशी माया करत असते. आणि म्हणून आपण अनेकदा वेड्या बहिणीची वेडी माया या पद्धतीने आपण अनेकदा हा शब्द ऐकला, अनेकदा त्या सगळ्या गोष्टींची अनुभूती सुद्धा घेतली. दुसरा जो मुद्दा आहे की आपण प्रत्येक वेळेला, प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते, एक धागा बांधतो. मात्र मी तुम्हाला असं सांगेन की जो धागा असतो ना, तो धागा मनगटावर कधी बांधला जात नसतो. तर बहिणीनं तो धागा भावाच्या मनगटावर बांधलेला नसतो, तर तो धागा तिने त्या नात्याला बांधलेला असतो. आणि त्या नात्याच्या बद्दल तिला अतिशय आकर्षण असते, त्या नात्याबद्दल ती प्रचंड भावूक असते. आणि म्हणून भाऊ बहिणींच्या या नात्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला प्रत्येक वेळेला रक्षाबंधन येतं, त्या रक्षाबंधनला बहीण भावाला हात पुढं कर म्हणते आणि हात पुढं कर म्हटल्यानंतर ती राखी बांधते. ती राखी खऱ्या अर्थानं ते प्रतीक आहे, खऱ्या नात्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून ती राखी फक्त एका वर्षापुरती बांधलेली नसते, ती आयुष्यभरासाठी शेवटच्या क्षणापर्यंत हा भाऊ माझ्या पाठीशी उभा राहावा या भावनेनंच ती राखी बांधलेली असते. अर्थातच तो धागा असतो तो नात्याला बांधलेला असतो. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट असते की ववाळणी नावाची गोष्ट आहे. अनेक भावांना असं वाटतं की आता ववाळणी काय टाकावी, परंतु मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगेल की मला सुद्धा बहिणी आहेत आणि दोन्ही बहिणी प्रत्येक वेळेला मला रक्षाबंधनाला राखी बांधतात. मात्र ववाळणी टाकायची काय, प्रत्येक भावापुढे प्रश्न असतो. मग तिला वस्तू घेऊन द्यावी का, तिला पैसे टाकावेत की, तिला गरज कोणती आहे, त्याबद्दल तिला काय ववाळणी कोणती टाकावी तिला, याबद्दल भावाच्या मनामध्ये विचार असतो. मात्र बंधूंनो, मी तुम्हाला मनापासून सांगेल की कोणती बहीण भावाला जी राखी बांधत असते ना, ती ववाळणी मिळावी म्हणून कधीही राखी बांधत नसते. ती तिचं कर्तव्य पार पाडत असते. ती राखी बांधत असते ना, ती राखी बांधत असते, ती फक्त ववाळणी मिळावी म्हणून कधीच राखी बांधत नाही. तिला माहिती असते की ही राखी बांधणं म्हणजे खऱ्या अर्थानं माझा भाऊ माझ्या सोबत आहे, ही भावना, ही अनुभूती घेण्यासाठी ती राखी बांधत असते. ती राखी बांधत असते ना, तर ती राखी बांधत असते की मी भावाच्या सोबत आहे आणि मी कायम भावाच्या सोबतच राहीन, या भावनेत ती राखी बांधत असते. आणि म्हणून जर भावाला ववाळणी द्यायची असेल तर ती वस्तूतून द्या, तिला तिच्या रकमेतून द्या, कोणत्याही पातळीवर द्या. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन एक अतिशय महत्वाची ववाळणी भावाडी प्रत्येक बहिणीला द्यायची असते. आणि ती ववाळणी असते ना, ती जबाबदारीची असते आणि ती कर्तव्याची असते की बहिणीला त्याला सांगता आलं पाहिजे की आयुष्यभर मी तुझ्या सोबत कायम असेल. तू लग्न होऊन जरी तू सासरी गेली तरी सुद्धा हा भाऊ तुझ्या सोबत कायम असेल, तुझ्या संकटाच्या वेळेला तुझ्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहील, ही भावना आणि हीच ववाळणी खऱ्या अर्थानं प्रत्येक बहिणीला भावाकडनं अपेक्षित असते. आणि मी जो 4था मुद्दा सांगणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे. काळ बदलत गेलाय, म्हणजे आपण बघतो पिढ्यानपिढ्या प्रत्येक रक्षाबंधन येतं, पिढ्या जातात, काळ जातो आणि कितीही काळ बदलत गेला ना, काही झालं तरी काळ बदलला तरी बहीण आणि भाऊ या नात्यांमध्ये कधीच बदल होत नसतो. ते नातं अबाधित असतं, ते नातं कायम असतं. तो बालपणी आपण बहिणीला खोड्या करतो, बहिणीला मारतो, बहीण आपल्याला मारते आणि एकमेकांच्या आईकडे तक्रार करतो. परंतु लहानपणी बहीण भावांच्या मध्ये भांडण असतात आणि बहीण आणि भाऊ जसजसे मोठे होतात ना, मोठे झाल्यानंतर त्या भांडणाची जागा आठवण नावाचा शब्द घेतो. आणि म्हणून मोठेपणी बहिणीच्या मनामध्ये ती भांडणं नसतात, बहिणीच्या मनामध्ये ती बालपणातल्या आठवणी असतात. भाऊ मोठा होतो त्यावेळेला भावाच्या मनामध्ये त्या बालपणीतली भांडणं नसतात, त्या भावाच्या मनामध्ये बालपणीतल्या त्या आठवणी असतात. आणि लक्षात घ्या, रक्षाबंधन ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, फक्त भावा आणि बहिणी सोबत राहायचं आहे. आणि कधी कधी बहिणीला सुद्धा म्हणायचं आहे की तू काळजी करू नको, पडलीस तर तुला मी पुन्हा उभा करेन. बहिणीनं भावाला म्हणायचं असतं की तू किती संकटात असेल तर लहानपणी मी तुला म्हणायची की दादा मला खेळणं हवंय, मात्र बहिणीने म्हणायचं असते दादा काळजी करू नको, ही बहीण तुझ्या पाठीशी आहे, संकट आलं तरी फक्त एकदा एक फोन या बहिणीला कर. म्हणजे या सगळ्या गोष्टी रक्षाबंधनशी जोडलेल्या असतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रक्षाबंधन फक्त ओवाळणी आणि हातात राखी बांधणं इथपर्यंत मर्यादित नाही. रक्षाबंधन म्हणजे रक्षाबंधनचा धागा म्हणजे तो धागा तो भावाच्या मनगटावर बांधलेला नसतो, तो धागा असतो नात्याला बांधलेला असतो.
आणि म्हणून भाऊ आणि बहीण या दोघांनी सुद्धा हे नातं अतिशय मनापासून आजपर्यंत जपलं आहे, जतन केलं आहे आणि पुढच्या पिढीनं सुद्धा, पुढच्या काळात सुद्धा ते नातं तितक्याच प्रामाणिकपणे, तितक्याच इरिच्छपणे ते जपावं. धन्यवाद.